मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 6. अध्याय 6. सोमवारचे व्रत करावे. हा अध्याय दररोज संध्याकाळी स्त्रियांनी वाचावा. याने काय होईल तर याने सौभाग्य टिकेल, पुत्र पौत्र दीर्घ आयुष्य होतील. निष्ठावंत शिवभक्त स्त्रियांनी नित्य व वाचनात हा अध्याय ठेवावा. कौटुंबिक आपत्ती टळतील. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भवभया पाशनी कृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्री जा माता गंगाधरा सिंधूरवदना जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दक्षकृतुदलना दानवदमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशता वक्त्रा शक्ती नव्हेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाश रहित विरक्त पूर्णा निज भक्त पाश विमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामयुक्त तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मना त्याची परम विरक्त होऊन पदनिर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचारता तरले असंख्य स्त्री पुरुष हेच विषयी कथा निर्दोष सुत सांगे शौनकाधिका आर्यवर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्म नाम नृपवर जैसे पूर्वी नर हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनकरक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बाळासी उपमिजे वायुसुत समरभूमीस भार्गवाजित विरोचनात्मज दानविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषदांगना उपमेस तिच्या न पुरती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रा ऋषी शत्रुजनक जाया उपमा देता द्विजा राजभार्या बहुत वाटती हळवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की द्रुहिण जाया पुत्री मित्राची उपमा साची द्यावे तिथे कलंकरहित रोहिणी धव तैसा मुखशशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतली वाटे कमलोद्धवय तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्षे कामिनी राज्य करील विनीचे एकता तोषला राव बहुत द्विजांस धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पुरवित नाही नेदीन म्हणेची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदेसी जाणीजे
राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलला, 14वे वर्षी सीमंतिनीस वैधव्य येईल निश्चये. ऐसे एकता राव मानसी, उद्विग्न बहुत झाला. वाटे वज्र पडले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदय करुण. होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसतना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग. तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर झाली. सकळ कळा प्रवीणा, चातुर्य खाणीचे दिव्यरत्न. तिचे कथा सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून, कस्तुरी मृग घेती रान. पितया सावडे प्राणाहून, पाहता नयन न धाती. वदन पाहुनी रतिपती लज्जित, कठी देखोनी हरिवदन न दाखवित. गमन देखोनी लपत, मराल मानस सरोवरी. लक्ष एक चाले गजगती, देखोनी शंकला करिपती. कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती, रुंजे घालिती सुवासा. कमळ मृग मिन खजंग, लज्जित देखोनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहून, भुजंग विवरी दाटले. या वृक्षावरोनी त्या वृक्षी देख, शुकपळती पाहता नासिक. बिंबफळे अतिसुरेख, लज्जित अधर देखता. पक्क डाळिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. कुज देखोनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णुकिती. तनुचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत. सूर्यप्रभे सम कांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिणी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करती तिजपाशी. त्यांच्या मुखे करुनी वार्ता एके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी, वंध्यत्व कथिले ऋषीने. परमसंताप पाविली ते समयी, यज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, फुसे सतत होऊनिया. सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण निघू. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवनाम पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुती करी. निशी झाली या पूजावा त्रिपुरारी. षडोपचारे सप्रेम, म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त. तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दंपत बहुत, पूजी माये अत्यादरे. पडिले दुःखांचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबगन धरी मनात, बोल न ठेवी व्रताते. त्यावरी नैषध राजा न जाण, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजाण, केवळ मदन दुसरा तो. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सुलक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोधली समग्र, परी त्याहुनी नाही सुंदर. तो 30 योजिलावर, राशी नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचारे व्रत, सांगितल्या हुनी विशेष करीत. 8 दिवसा 11 शत दंपत्ते पूजित वस्त्रालंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या तिथा देतान. सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासूनी. शिवासाभिषेकिता पापसंहार, शिवपूजेने साम्राज्यापार. गंधाक्षदा माला परिकर,
सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवा पुढे धूप जाळिता बहुवस तेणे अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणिकही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदाने यथार्थ सिद्धिचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जप साधे महासिद्धी होम हवन होय कोश वृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब टाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्मवर्ण दुर्जटी दूर करीतसे तंत विदंत घन सुस्वर शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र तेणे कंठ सुरस कीर्त्यापार रत्नदाने नेत्र दिव्य होती एव सर्व अलंकार वाहता सर्व ठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रीने पूर्वीव्रत सीमंतिनीस सांगितले समस्त त्याहुनी ते विशेषाचरत शिवपूजत आदरे त्यावरी नैषधेचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सीमंतिनी दिधली 4 दिवसपर्यंत सोहळा चालला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रायसा सहस्राभृदे धन जाणा राये दिधली वर दक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणा न करावे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित शिबिकी विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदण दिदले जामाता 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित नेता द्विजकंटाळिती आश्रमा धननेता ब्राह्मण वाटेस टाकीती नेनवे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे हिरायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहुनी धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवित विरुढले असो नैषिध पुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडस चिरुन द्विजय ओतिले 32 कलंक काढुनी निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोच्छ्वास सुगंधराज तोची वाटे जलजमुखी जलजकंठ जलजमाला तेजवरिष्ठ जलज निंबपत्रे करुनी एकवट वाळुनी टाकीती शशिमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषिद्ध देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपवाळी लक्षुण जामात राहिविला माने करुन किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधुवरा समयोचिता करी बहु कोणे एक दिवशी चित्रांगद सर्व घेऊनी सेवक वृंद धुरंधर सेना आघाद जाता मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार घरमाला तप्त शरीर जाणुनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान आवले अवलोकिती चहूकडून कौतुके भाषण करिता ती कृत्तांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजना सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडलिया म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडली अकस्मात एकची वर्तता आकांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होत्या पार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर अकांत करती एकसरे सेवक धाविती हाक फोडित चित्रवर्मासी जाणविती
मात राव वक्षस्थळी बडवित चरणी धावत यमुना तिरी शिबिके माझी बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही दुःखावर्णावी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियसी माता धावनी उठाउठी कन्येच्या गळा घातली मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक कोणी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले कसरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्षगुल्म लता पर्वत त्यासही शोकात्यंत सीमंतिनीसी पाहत शोके मूर्छाना येऊनी निश्चेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेन सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया अवघी झाली एकत्र दुःखा वर्णावाचा न लागे पार स्नुषेचे देखोनी श्वरसूर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरती नाही मिती शोकासी मृत्तिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ माझा ऐकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहळा पूर्व पापांचे हे फळ कालंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठी पाही कोठे बुडविली यमुना डोही मजा नाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दय माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरुनी नेला गे म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्री सान्न घेतले की व्रत मोडले सोमवार की रमाधव उमाधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिला की पंक्तिभेद केला निःशेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देत म्हणून ब्राह्मणासी चाळले भौतदिन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवणी की कुरंगी पाडस बिघडविले की परिव्राज का प्रतिनिंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गी सावरुनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगरासी नेहुनी निजसदनी राहविली इंद्रसेने लावण्यवती शोके संतप्त नगर जाती तव दज्जायाद येऊनी पापमथी राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथूनही शत्रू धरून आणती बंदी घालिती दृढ तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी आत्यांदरे करीत 11 दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व ही भोग विरजून जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान एका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पातळी नेला नागभुवनीची पाहता आलीला ततष्ट झाला राजपुत्र दिव्य नारी देखिला नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवासंगी ज्यांचिया ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजरव करती भ्रमर जाचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले जेथे चौकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षनागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सतत होऊनी स्तुती करीतसे
निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलत तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जण निर्मली इच्छा मात्रे जेणे अत्यंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिले हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदि पुरुष माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला राजांशे केले विरंचीस तमांशे रुद्र तामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेद निवसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टदश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमा रमण ज्याचे अंतकरण बुद्धिद्रुहिणी जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा अतितीव्र विराट पुरुष सर्व ही जो एव जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडुनी ऐसे ज्याचे गुणापार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकोनी सतेज परम संतोषला दंद शुकराज क्षेमा लिंगन देऊनी कद्रु तनुज नाना कौतुके दावी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मजा आवडीसी बहुत रहावे स्वस्त मजपासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या 14 वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिनी बोलता नैनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविण कष्टी जाण नेत्री प्राण उतरले तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्ष होऊनी प्रसन्न देत अपार वस्तून ते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवेदिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देता मूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तिरी पातळी एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित निरुपती चित्रांगद दिसतसे फणीमस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयांच्या पाचा जडल्या कटिमेखली वरी तेडे हिरवी झाली धरित्री मृगपशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखोनी तेजाळ धावतची येती मराळ देखून या रक्तरत्नांचे ढाळ खीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद
दशदिशा व्यापल्या सुबुद्ध घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी, भ्रमचक्री पडली विचारमनी. चित्रांगद ही तटस्थ होऊनी, क्षणाक्षणा न्याहळीत. कंठभूषणे रहित मंगलसूत, हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र. अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे. न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी, वाटती रंभा उर्वशी दासी. कुंचक मंडलू यांसी उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस, चिंताक्रांत अंग झाले कृश. की चंद्रकळा राजस ग्रहणकाळी झाकोळती. मग ती पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण, मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून. सांगितले चरित्र संपूर्ण, बोलता असुवे नयन. भरून या चालले अश्रुधारा स्त्रविती खालत्या. लावल्या पायोधरा लिंगास गळत्या. दंतजियेचे बोलता नक्षत्रायसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्षे झाली हिचा भ्रतार, बुडला येथे यमुना जळी. हिची सासू शूर दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी. हे शुभांगी लावण्य खाणी, ऐसे गती इयेची. कंठ दाटला सत्कथित, चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र, वस्त्रे पुसित वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे कोण, कोण कोठील पुसा वर्तमान. सख्या पुसती येणे कोठून, झाले खुणा नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष, जातो चिंतालिया ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास, गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान. मग सीमंतिनीस हाती धरून, कानी सांगे अमृत वचन. भ्रतार तुझा जिवंत असे, आज 3 दिवसा भेटविन. लटके नव्हे कदापि जाण, श्री सदाशिवाची आण. सत्य नव्हे कल्पांती, सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी. तुझे ऐश्वर्य चढले थुनी, परी ही गोष्ट कोणा लागुनी. दिवसत्रय प्रकटवू नको, ऐसे सांगुनी परमस्नेहे. एरे चोर दृष्टी मुख पाहे, म्हणे वाटते चित्रांगद होय. ऐसे काय घडू शके, मृत्यू पावला तो येईल कैसा. मग आठवी भवानी महेशा, करुणा करा पुराण पुरुषा. नकळे लीला गम्या तुझी, हा परपुरुष जरी असता. तरी मजका हाती धरिता, स्नेह उपजला माझी या चित्ता. परमाप्त वाटतसे, काय प्राशुनी आला अमृत. की काळे गाळोनी उघळीला सत्य, हे बदनांतक षडाश्यतात. तुझे कर्तृत्व न कळे मज, जगजिन निवासा हे करशील सत्य. तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य, तितुक्याच वाती यथार्थ. बिल्वदळे अर्पीन यावरी बोले राजपुत्र. सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशूर, त्यांसी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून, शुभ समाचार त्यास सांगेन. एरी करून हास्यवदन, निज सदना प्रति गेली. सख्या बोलती आण वाहून, तुझा भ्रातर होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण, जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्यांच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान, फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासन रूढ सदना गेली, कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित, आरूढला सीमंतिनी कांत. निज नगरा बाहेर उपनवनात, जाऊन्या उतरला. नागे मनुष्यवेश धरून, शत्रूस सांगे वर्तमान. 12 सहस्र नागांचे बळ घेऊन, चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य, तव ते समस्त झाले भयभीत. एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ. सिंहासनी स्थापी वेग, मग नागद जाऊनी माता पित्यासी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण, त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होऊनी शरणागत, उभयांतासी सिंहासनी स्थापित. दायास कर जोडुनी समस्त, म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे.
मग सर्व दभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजाण. तरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीस. जैसा कौशल्यसी रघुनाथ 14 वर्षानंतरे. हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत. कारभार घेऊन अमुप धावती देशोदेशींचे भूप. पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती. हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवे उठविली उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्णपै झाले. माता पितयास समवेत चित्रांगद चालिला मिरवित. नैषधपूर समस्त शृंगारिले ते दवा. चित्रवर्म्यासी सांगावया समाचार. धावताती सेवक भार. महाद्वारी येता समाचार. मात फुटली चहूकडे. हेर जाऊनी रायास वंदित. उठाजी तुमचे आले दामात. राव गजबजिला धावत नयनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सद्गदित रोमांचांगी उभे ठाकत. समाचार आणिला त्यासी आलंगित. धनवस्त्र देत सीमेहुनी. अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटित. मंगळतुरे अद्भुत वाजू लागली एकसरे. धावले अपार भुसूर राये कोश दाविले समग्र. आवडे तितके धन न्यावे सत्वर. सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत. उपायने घेऊनी धावत प्रजाजन नगरीचे. श्रीमंतिनीसी बोलवून दिव्य अलंकार लेऊन. जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन. हरिद्रादी सुमनहार चंदन. सौभाग्य लेवविती जाण. 13 गुणी विडे देती. शृंगार सांबारिती एक बिक पात्र पुढे करती. नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया. माता धावली सद्गदित सीमंतिनीसी हृदय धरित. माये तुझा सौभाग्य वर्धत असंभव्य उच्चंबळला. ऐश्वर्य द्रुमान गेला तुटून. पुढती विरूढला भेदित गगन. पुढती विरूढला भेदित गगन. तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दंपत. माता पितया समवेत चित्रांगद नगरा येत. चित्रवर्मा अनुरूपती त्वरित समोरा येत तयासी. ज्या माताच्या कंठी धावनी श्वसुरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी. पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी आणिली मिरवित. पुन्हा विवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलविती सीमंतिनीस. पाताईचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित. नवरत्न प्रभा फाकिली अमित. पाहता तटस्थ नारी नर. पाताळीचा सुगंध राज निगुती. आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व क्षिती. श्वसुरा लागी दिधल्या. सासू श्वसुरांच्या चरणी. मस्तक ठेवी सीमंतिनी. माये तुझा सौभाग्य दधी. उच्चंबळोनी भरला स्वभूत काळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषध पुरा जात. अवनीचे राजे मिळवणे समस्त. छत्र देत चित्रांगद. समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करुनिया शिवार्चन. शिवपदासी पावला. 8 पुत्र पितया समान. सीमंतिनीसी झाले जाण. 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज. तैसाच चित्रांगद भुभुज न्यायनिधी वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनकादिका. हे सीमंतिनी आख्यान सुरस. एकता सौभाग्यवर्धन होय स्त्रियांस. अंतरला भ्रमात बहुत दिवस. तो भेटेल परतोनी. विगतद्वा एकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी धरावी प्रीती. सोमवार व्रत न सोडावे.
ऐसे कथा आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निर्सोन जात गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्ये भावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जाऊन शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुरस प्राशन करती सज्जन त्रिदश निंदक सुर तामस अहंकार मध्य सेविती अर्पणा हृदया अरविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदादिही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड षष्ठाध्याय गौडहा श्री सांब सदाशिव प्रणामस्तु शुभं भवतु हरि ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय